मोबाईलच्या कोणत्याही एका ब्राउझरवरती या, इथे टाईप करा myग्रामपंचायत.com. पाहू शकता साईट कशी आहे myग्रामपंचायत.com. त्यानंतर पाहू शकता आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्र यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये कोणकोणती कागदपत्रे लागतात याची माहिती देण्यात आलेली आहे. थोडक्यात तुम्ही माहिती घेऊ शकता, म्हणजे आपल्याला इलेक्शनच्या वेळी म्हणजेच नामनिर्देशन पत्र भरतेवेळी ही कागदपत्र घेऊन जाता येऊ शकतात. व्यक्ती भारतीय नागरिक असावी, त्या व्यक्तीचे वय 21 वर्षे पूर्ण असावे, पंचायत समिती क्षेत्रात किंवा जिल्हा परिषद क्षेत्रात त्या व्यक्तीचे नाव असावे, त्या व्यक्तीकडे कोणताही कर थकबाकी नसावा, उदाहरणार्थ ग्रामपंचायतीचा बेबाकी म्हणजे कोणतंही येणं बाकी नसल्याचा दाखला यासाठी अर्ज करावा लागतो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तो व्यक्ती शासकीय कर्मचारी नसावा, तो गुन्हेगारी व्यक्ती नसावा, 2 पेक्षा जास्त अपत्य असू नये, म्हणजेच अपत्याचं स्वयंघोषणापत्र आपल्याला द्यावं लागेल. ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. यानंतर खालती यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज जो की तुम्हाला तहसील ठिकाणी मिळून जाईल. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. 2026 म्हणजे या वर्षीची जी काही निवडणूक आहे त्याचं नामनिर्देशन पत्र ऑफलाईन पद्धतीने आहे, तहसील ठिकाणी भेटून जाईल. यानंतर पहा मतदार यादीत ज्या पानावर आहे उमेदवाराचे नाव आहे त्या पानाची झेरॉक्स प्रत आपल्याला इथे सोबत घ्यायची आहे. त्यानंतर अनामत रक्कम पावती भरायची आहे, त्याची पावती तुम्हाला तहसील ठिकाणी भेटेल. त्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स, अपत्याचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला इथेच डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, लिंक देतोय. जातीचे प्रमाणपत्र असल्यास ते तुम्हाला सोबत जोडावं लागेल. 21 वर्षे पूर्ण होत असल्याबाबतचा पुरावा जसं की शाळा सोडण्याचा दाखला किंवा तुमचा जन्म दाखला, शौचालयाचे स्वयंघोषणापत्र, मत्ता व दायित्व म्हणजेच आपल्या नावावर किती प्रॉपर्टी आहे त्याचं स्वयंघोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेबाबतचे विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र, मतदान कार्ड, त्याचबरोबर नवीन खाते, झिरो बॅलन्सचं थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे एक 5-6 काढून ठेवा. अशा पद्धतीने कागदपत्र जमा करावे लागतात. इथे महत्त्वाच्या अटी आहेत, तुम्हाला myग्रामपंचायत.com या वेबसाईटवरती भेटून जाईल. तुम्ही कागदपत्रसुद्धा पाहू शकता कोणकोणती लागतात. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, तिथे जाऊन तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागतात त्याची घोषणापत्र कशी आहेत ती सुद्धा डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कागदपत्र कोणकोणती लागतात ती पहा, त्या पद्धतीने तुम्ही जमा करा. अन्यथा तुम्ही आज किंवा सोमवारी जाऊन तुम्ही तहसील ठिकाणी जाऊन कोणकोणती कागदपत्र लागतात याची सुद्धा माहिती घ्या. या व्यतिरिक्त कोणती कागदपत्र लागत असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा.